सर्वांसमवेत या ठिकाणी एकत्र येऊन देवाची भक्ती आराधना करण्यासाठी हा उत्तम वेळ समय माझ्या जीवनाला दिला। सकाळी पहाटे उठून आम्ही या ठिकाणी आलो। इथपर्यंतचा प्रवास प्रभूने आशीर्वादित केला, त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो। त्या कालोकाल मी आभार मानतो पास्टर खोतकर यांचे की त्यांनी 4-5 महिन्यापूर्वीच मला विनंती केली, मला वाटतं त्याही पेक्षा जास्त, की आजच्या दिवसासाठी या सभेकरिता उपस्थित राहावं म्हणून। आणि मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी ही संधी आपणा समोर देवाचं वचन सांगण्याकरिता, सहभागिता घेण्याकरिता आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी दिली। त्याबद्दल खोतकर पाळक साहेबांचे आणि परिवाराचे मी मनापासून आभार मानतो। त्याच प्रकारे आजचा वर्धापन दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं आपणा सर्वांना मंडळी म्हणून मी शुभेच्छा देऊ इच्छितो। 5 वर्ष प्रभूने आपल्याला चालवलेलं आहे। देवामध्ये प्रभूमध्ये वाढण्याकरिता जिवंत देवाने मदत केलेली आहे। आणि हा साधारण काळ नाही, 5 वर्ष हा साधारण काळ नाही, मोठा समय देवाने आम्हाला चालवलेला आहे। प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक समयामध्ये प्रभूने मदत केलेली आहे। आणि म्हणून जिवंत देवाला या 5 वर्षाबद्दल धन्यवाद आणि देवाचे आभार। आजचा विशेष दिवस संपूर्ण भारतभर स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा केला जात आहे। आणि आजच्या दिवशी आम्ही विशेष करून आमच्या देशासाठी प्रार्थना करायला पाहिजे। हालेलुया। माझा विश्वास आहे की आज आपण आपल्या देशासाठी सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना केलेली असेल। केली आहे का? उगाच हात वर करायचा नाही। नसेल केली तर आता संधी आहे, आपण करू। हालेलुया। नसेल केली तर आपण करू। त्याचं कारण असं की देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करावी। दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि याच्या 14व्या वचनामध्ये, जे सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहित असलेलं वचन आहे, दुसरे इतिहास याचा 7वा अध्याय आणि 14वं वचन अशा प्रकारे म्हणते, लक्ष देऊन ऐका। तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्या क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करेन। हालेलुया। हे कुणासाठी उद्देशून सांगण्यात आलेलं आहे लक्षात घेणं गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना हे कळत नाही, बऱ्याच लोकांना हे समजत नाही। त्यांना असं वाटतं की सगळ्यांसाठी दिलेलं वचन आहे, परंतु जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला समजून येईल की वचन कोणासाठी सांगण्यात आलेलं आहे। सुरुवातच या वचनाची असं म्हटलेलं आहे, तर माझे नाम ज्यास दिले आहे। हालेलुया। कोण आहेत ते लोक? ज्यांना देवाचं नाव देण्यात आलेलं आहे, ज्यांना देवाच्या नावाने ओळखण्यात आलेलं आहे, असे लोक कोण आहेत? इतर नाहीये, इथे बसलेले ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे, ज्यांनी त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, त्या प्रत्येकाला त्यानं आपली लेकरं, आपले लोक असं म्हटलेलं आहे। आणि देवाचं वचन स्पष्ट रीतीने सांगतं, जे माझे लोक आहेत, ज्यांना माझं नाव देण्यात आलेलं आहे, त्या लोकांनी ही गोष्ट करायला पाहिजे। हालेलुया। जबाबदारी कुणाची आहे? माझी आणि तुमची। हालेलुया। समजून घ्या, देवाचं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं, ज्यास माझे नाम दिले आहे असे लोक कोण आहेत? मी आणि तुम्ही। हालेलुया। मी तो व्यक्ती आहे ज्याला प्रभूने आपलं नाव दिलेलं आहे। तुम्ही ते व्यक्ती आहात ज्यांना प्रभूने आपलं नाव दिलेलं आहे। आणि आम्हाला नाव दिलेलं असताना एक जबाबदारी देखील या नावासोबत देण्यात आलेली आहे। हालेलुया। ख्रिस्तानं त्याचं नाव आम्हाला दिलेलं आहे, परंतु त्या नावासोबत एक जबाबदारी देखील मला आणि तुम्हाला देण्यात आलेली आहे। आणि ती जबाबदारी ही की आम्ही आपल्या देशासाठी प्रार्थना करावी। हालेलुया। आपल्या देशासाठी प्रार्थना करावी। प्रार्थना करण्याच्या अगोदर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, लक्ष देऊन ऐका। तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली। काय म्हटलेलं पहिल्यांदा? कसं व्हायचं आहे?
दीन लीन नम्र मला आणि तुम्हाला होणं गरजेचं आहे. हालेलुया. जोपर्यंत आम्ही स्वतःला दीन करत नाही, स्वतःला नम्र करत नाही, स्वतःला देवाच्या समोर आम्ही ठेवत नाही, तोपर्यंत आमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. लक्षात घ्या. हालेलुया. आम्हाला स्वतःला दीन करावं लागणार आहे, नम्र करावं. बरेचसे लोक नम्र नाही आहेत, नम्री आहेत. तुम्हाला माहित आहे का? मराठवाडी शब्द आहे हा. नम्र नाही आहेत लोक, नम्री आहेत. नम्री फक्त वेळेपुरतं देव करणार. संकट आला, प्रश्न आला की मग आम्ही देवाच्या पाठीमागे पळणार. पण एकदा संकट दूर झालं मग संपला, देव संपला, भक्ती संपली, प्रार्थना संपली. इथले लोक नाही बरं का, इथले लोक चांगले आहेत. मी दुसरीकडचं सांगत नाही. माझ्या गावचे नाहीत, माझ्या गावचे चांगले नाही तर कोणीतरी फोन करून सांगायचं की पाळक साहेब लातूरून आले आणि तुमच्याविषयी असं म्हणून गेले. इथले नाहीच कुणी, आफ्रिकेचे. भारतातले नकोच, कारण इथं कुणी कुठेतरी ओळखीचं निघणारच. त्याच्यापेक्षा इथले नको. नम्री लोक कुठले? आफ्रिकेचे. इथले नाही, इथले चांगलेत. आपले महाराष्ट्राचे, मराठवाड्याचे लोक तर अतिशय चांगले. हे नम्री लोक नाहीयेत, आफ्रिकेचे लोक. आफ्रिकेचे लोक काय करतात माहितीये? अंगात आला ताप, देव माझा बाप, आणि अंगातून गेला ताप, मी देवाचा. असे आफ्रिकेचे लोक. इथले नाही बरं, इथले छान. इथले तर अतिशय चांगले आहेत. म्हणून मी ऐकलं, पाळक साहेब मला सांगत होते, खोतकर पाळक साहेब, गायकवाड पाळक साहेब, त्यांनी मला सांगितले की इथले लोक फार नम्र आहेत. नम्री नाहीत. नम्री कुठले? आफ्रिकेचे. इथले नाही, आपले लोक. पण देवाचं वचन काय सांगतं? जोपर्यंत माझे लोक दीन होत नाहीत, नम्र होत नाहीत, लीन होत नाहीत आणि प्रार्थना करीत नाहीत, तोपर्यंत पुढे काय म्हटलेलं आहे? जोपर्यंत माझे लोक माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर तिसरी गोष्ट या ठिकाणी काय सांगण्यात आलेली आहे? आमच्या दुष्ट मार्गापासून आम्हाला परावृत्त होणं गरजेचं आहे, म्हणजे वळणं गरजेचं आहे. हालेलुया. हे बाहेरच्या लोकांसाठी सांगितलं नाहीये. ज्यांना देवाचं नाव माहिती नाही किंवा ज्यांना देवाचं नाव देण्यात आलेलं नाही त्या लोकांविषयी सांगण्यात आलेलं नाही. हे देवाच्या लोकांविषयी, ज्यांना देवाचं नाव देण्यात आलेलं आहे, त्यांच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला मला देवाचं नाव मिळालेलं आहे का? योहान 1:12 प्रमाणे आम्हा प्रत्येकाला त्यानं अधिकार दिलेला आहे. त्यानं आम्हाला वारसपणाचा अधिकार दिलेला आहे. त्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जितक्यास माझ्या नावात, म्हणजे माझं नाव देण्यात आलेलं आहे, तितके माझी लेकरं आहेत, असं देवाचं वचन सांगतं. ज्यांना त्याचं नाव देण्यात आलेलं आहे ते देवाची लेकरं आहेत असं म्हटलेलं आहे. ज्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे ते देवाची लेकरं आहेत. ज्यांना त्याची ओळख झालेली आहे ते देवाची लेकरं आहेत. आणि मी आणि तुम्ही जोपर्यंत आमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होत नाही तोपर्यंत आमची प्रार्थना देखील ऐकली जात नाही. हालेलुया. याचा अर्थ देवाचे लोक असून देखील दुष्ट मार्गावरती ते असू शकतात असं वचन आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतं. काही काही लोकांना वाटतं की देवाचे लोक आहेत म्हणजे काहीच पाप करत नाहीत, काही चुका करत नाहीत. असं अजिबात नाही. बऱ्याच जणांना देवाचं नाव माहिती आहे तरी देखील ते दुष्ट मार्गावरून वळलेले नाहीत. लक्षात घ्या. देव आम्हाला वचनाच्या द्वारे सांगतो, जोपर्यंत आम्ही आमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होत नाही, जोपर्यंत आम्ही आमच्या वाईट मार्गापासून वळत नाही, जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, जोपर्यंत देवाचे लोक नम्र होऊन आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त होत नाहीत आणि प्रार्थना करीत नाहीत, तोपर्यंत देव आपल्या देशातून क्लेश नाहीसे करीत नाही. लक्षात घ्या. मी आणि तुम्ही जबाबदार लोक आहोत. देशातून क्लेश दूर. आज फक्त आम्ही बोलत बसतो की देशामध्ये किती महागाई वाढलेली आहे, किती दुष्टता वाढलेली आहे, किती त्रास चालू आहे, किती परेशानी चालू आहे, परंतु जिवंत देवानं मार्ग दिलेला असताना आम्ही त्या मार्गाकडे लक्ष द्यायला तयार नाही. काय सांगितला मार्ग? ज्यांना माझं नाव दिलेलं आहे त्या लोकांनी दीन होऊन दुष्ट मार्गापासून परावृत्त होऊन जर नम्र मनाने प्रार्थना केली तर जिवंत देव आम्हाला सांगतो, मी त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. हालेलुया. अभिवचन त्या प्रभूने मला आणि तुम्हाला दिलेलं आहे. मग आम्हाला पाऊल उचलणं गरजेचं आहे. आम्ही जर वचनावरती विश्वास करतो
आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो, त्यानं दिलेल्या या अभिवचनावरती जर आम्ही विश्वास करत आहोत, तर आता विश्वासाच्या द्वारे कृती किंवा क्रिया करणं गरजेचं आहे. हालेलुया. मला आणि तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की जर आम्ही विश्वास करतोय तर आम्हाला क्रिया देखील करणं गरजेचं आहे, म्हणजे त्याप्रमाणे पावलं देखील उचलणं गरजेचं आहे. आम्ही विश्वास करतो की येशू माझी प्रार्थना ऐकतो, आम्ही विश्वास करतो की देव क्लेश दूर करणार आहे, आम्ही विश्वास करतो की देव आमच्यावरती दया करणार आहे, परंतु ती दया व्हावी यासाठी जिवंत देवाचं वचन जे सांगतं ते हे की आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे, आम्ही स्वतःला नम्र करणं गरजेचं आहे, दुष्टतेच्या मार्गापासून वळणं गरजेचं आहे, म्हणजे देव आमच्यावरती दया करणार आहे. प्रियानो, आम्हाला विश्वास आहे, परंतु जर आम्ही क्रिया करत नाही तर आमचा विश्वास काहीच कामाचा नाही, असं बायबलमध्ये स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे की विश्वास हा क्रियेशिवाय मृत असा आहे. फेथ विदाउट ऍक्शन इज डेड असं इंग्रजीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे जर आम्ही विश्वास धरतोय आणि कार्य करायला तयार नाही तर आमचा विश्वास निकामी आहे, असं देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक प्रभू येशू ख्रिस्ताचा व्यक्ती ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, विश्वासानं पाऊल उचलतो, विश्वासानं कार्य करतो. आम्ही विश्वास धरत आहोत ते कार्य करायला पाहिजे, अन्यथा गोष्टी घडून येणार नाहीत. देशातलं दुःख दूर व्हावं असं आम्हाला वाटतं तर आम्ही विश्वासानं प्रार्थना करायला पाहिजे. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला आल्याबरोबर अगोदर विचारलं, किती जणांनी आपल्या देशासाठी आज सकाळी प्रार्थना केलेली आहे? काही हात वर झाले. मी त्याबद्दल मनापासून देवाला धन्यवाद देतो. आणि तुम्ही आज्ञापालन केलेली आहे, देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. परंतु आम्हा प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. हालेलुया. फक्त एकानं काम करावं आणि बाकीच्याने बसून खावं हे बरोबर नाही. आम्हाला जर कृती पाहिजे असेल, देवाचं कार्य पाहिजे असेल, महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, भारतामध्ये जिवंत देवाचं कार्य व्हावं असं आम्हाला वाटत असेल, गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा. हालेलुया. उपवासाने प्रार्थना करा, वैयक्तिक प्रार्थना करा, आपल्या देशासाठी प्रार्थना करा. हालेलुया. हा आपला देश आहे, माझा देश आहे, हा तुमचा देश आहे. या देशासाठी आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि आज सारखा महत्वाचा दिवस दुसरा कुठलाच नाही की मला आणि तुम्हाला 79 वर्ष झालं स्वतंत्रता प्राप्त झालेली आहे. हालेलुया. मी आज सकाळीच 1 मिनिटाचा व्हिडिओ करतो. आज सकाळीच मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यामध्ये मी हे सांगत होतो की स्वतंत्रता आणि स्वैराचार ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वैराचार म्हणजे काय? स्वतंत्रता मिळालेली आहे म्हणून आम्ही कसंही वागायचं, याला स्वैराचार म्हणतात. मला स्वतंत्रता मिळालेली आहे, मी कसंही वागू शकतो. कशाची स्वतंत्रता मिळालेली आहे आम्हाला? आम्हाला ब्रिटिशांपासून स्वतंत्रता मिळालेली आहे, प्रजेच्या हाती सत्ता आलेली आहे. मला आणि तुम्हाला मोकळीकता या देशामध्ये मिळालेली आहे आणि म्हणून आम्ही देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे. पण बरेच लोक या स्वतंत्रतेचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करतात. स्वतंत्रता आली परंतु त्यांना हे समजायला तयार नाही की त्या स्वतंत्रतेला कशा प्रकारे उपयोगात आणायचं आहे. स्वैराचार त्यांच्या जीवनामध्ये आहे, मनाला वाटेल तशा गोष्टी करण्याची इच्छा आहे. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नाही हे समजून घ्या. हालेलुया. स्वतंत्रता म्हणजे मोकळीकता. मला आणि तुम्हाला मोकळीकता देण्यात आलेली आहे, परंतु स्वैराचार करण्यासाठी देव सांगत नाही. स्वतंत्रता यासाठी आलेली आहे की आम्ही शिस्तीमध्ये असावं. हालेलुया. आजकाल लोकांना ते समजायला तयार नाही. स्वतंत्रता मिळालेली आहे परंतु त्याचा उपयोग काय करतात लोक माहितीये का? रस्त्यावर कुठेही कचरा टाकतात. स्वैराचार आहे. स्वतंत्रतेचा अर्थ असा नाही की आम्ही कुठेही कचरा फेकावा, कुठेही रस्त्यावर कचरा फेकायचा. आणि कुणी जर त्यांना बोलायला गेलं तर तुझ्या बापाचा रस्ता आहे का? किती छान प्रश्न आहे, उत्तर आहे. ऐकलं का कधी असं बोललेलं कुणी? म्हणजे मी काही बाहेरचं बोलत नाही, इथलंच सांगत नाही. इथलं म्हणजे आपल्या देशाबद्दल काय, जर आपण कुठेही रस्त्यावर कचरा टाकला आणि कुणी विचारलं की लगेच उत्तर काय येतं समोरून? तुझ्या बापाचा रस्ता आहे का? मी टाकू शकतो कुठेही. स्वतंत्रता ह्याच्यासाठी देण्यात आलेली नाही, लक्षात घ्या. आपला देश आहे, माझा देश आहे, माझं गाव आहे, माझं शहर आहे, मला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया.
त्याच्यानं काय होतं? माणसाच्या गौरवासाठी नाही, पण देवाचं गौरव होतं. कारण देवानं मला आणि तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. हालेलुया. देवानं मला आणि तुम्हाला मोकळीकता दिलेली आहे. देवानं मला आणि तुम्हाला बंधनातून सोडवलेलं आहे. आणि त्या बंधनातून सोडवलेलं असताना त्याची जाणीव आम्हा प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना या गोष्टीची जाणीव नसल्यामुळं कुठेही घाण करणे, रस्त्यावरती घाण टाकणे, लेकरांना कुठेही उघड्यावरती घाणीला बसवणे, या सगळ्या गोष्टी त्यांना असं वाटतं की हे स्वतंत्रता आहे. नाही, ही स्वतंत्रता नाहीये. हा स्वैराचार आहे, हा स्वार्थी स्वभाव आहे. मला जसं वाटतं तसं मी करत आहे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे. तुम्ही कधी सरकारी ऑफिसेस मध्ये किंवा काही ऑफिसेस असतात त्या ठिकाणी गेलात का? तुम्ही जर गेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या ठिकाणी लिहिलेलं असतं येथे थुंकू नका, त्याच्याच खाली काय असतं? सगळ्यात जास्त थुंकलेले लोक असतात. बघितलं का तुम्ही? पाहिलं का नाही? कमी बाहेरून कुठून तरी आलोय? नाही, इथलंच ही परिस्थिती, आपलीच परिस्थिती मी सांगत आहे. स्वतंत्रता आहे आम्हाला, पण आम्ही कुठल्या पद्धतीने स्वतंत्रता घेतलेली आहे? चुकीच्या पद्धतीने स्वतंत्रता घेतलेली आहे. मी कुठेही थुंकू शकतो, मला कोणी रोखणारा नाही, म्हणून आम्ही जिथं लिहिलेलं आहे त्याच्या खाली थुंकलेलो आहोत. लातूरमध्ये एका ठिकाणी मी गेलो होतो, एका भागामध्ये प्रार्थनेसाठी, आणि त्या ठिकाणी एक खुला प्लॉट होता. वस्ती होती भरपूर आणि एक खुला प्लॉट अशा वस्तीमध्ये होता. मला असं वाटतं की त्या ठिकाणचा मालक वैतागून गेलेला होता. लोकांना सांगून सांगून की कृपा करून इथे कचरा टाकू नका, कारण सगळेजण यायचे आणि त्या रिकाम्या प्लॉट मध्ये कचरा फेकून जायचे. मग कचरा कुठे टाकायला पाहिजे? कचरा कुंडीत टाका, किंवा जर घंटा गाडी आली तर त्याच्यामध्ये कचरा टाका. परंतु काही लोकांनी, म्हणजे बऱ्याचशा लोकांनी, त्यापैकी गल्लीतल्या रिकामा प्लॉट आहे त्याच्यातच कचरा ते टाकत आहे. आणि जो मालक त्या प्लॉटचा आहे त्यानं बऱ्याच वेळेला कदाचित विनंती केलेली असेल, लोकांना सांगितलं होतं इथं कचरा टाकू नका, पण कुणीही ऐकायला तयार नाही. सगळे तिथंच कचरा टाकायलेले आहे. पहाटे पहाटे टाकत आहेत, दुपारी टाकत आहेत, संध्याकाळी टाकत आहेत. वैतागून त्या घर मालकाने किंवा त्या प्लॉट मालकाने काय केलं माहितीये का? स्वतःचे पैसे खर्च केले आणि एक मोठं बॅनर बनवलं. इथून इथपर्यंत बॅनर बनवलं असेल, पूर्ण प्लॉटला झाकेल अशा प्रकारचं बॅनर बनवलं आणि ते बॅनर त्या ठिकाणी चिटकवलं. आणि त्याच्यावर काय लिहिलेलं होतं माहितीये का? मी पाहून फार हसलो, कारण मला लक्षात आलं की हा मालक फार वैतागलेला आहे. लोक कचरा टाकत आहेत आणि निश्चित त्याच्यानं तो वैतागलेला आहे. मी ते बॅनर वाचत असताना त्याच्यावरती काय लिहिलेलं होतं माहितीये का? त्याने स्पष्ट रीतीने मराठी शब्दामध्ये असं लिहिलेलं होतं, हा हा हा, इथं कचरा टाकणारा गाढव आणि गाढवीन आहे. किती छान! स्वतंत्रतेचा आम्ही विचार काय करतोय? काही करू शकतो नाही. स्वतंत्रता आम्हाला मिळालेली आहे, बंधनातून सुटका मिळालेली आहे. त्यासाठी आम्हाला शिस्तीमध्ये असणं गरजेचं आहे. ख्रिस्ताने देखील मला आणि तुम्हाला बंधनातून सोडवलेलं आहे. हालेलुया. आणि बरेच लोक या स्वतंत्रतेचं महत्व समजत नाही, म्हणून अजून गुलामगिरीमध्ये आहेत. कशाच्या गुलामगिरीमध्ये आहेत? पापाच्या गुलामगिरीमध्ये आहेत, व्यसनाच्या गुलामगिरीमध्ये आहेत, चुकीच्या गोष्टीच्या गुलामगिरीमध्ये आहेत. बंधनामध्ये त्यांचं जीवन चाललेलं आहे. अजून वाईट गोष्टी त्यांच्या जीवनातल्या सुटायला तयार नाही. येशू बंधनातून सोडवण्यासाठी आलेला आहे, मोकळीकता त्याने दिलेली आहे. परंतु त्या मोकळीकतेचा आनंद अजूनही बऱ्याच लोकांना घेता यायला तयार नाही. कारण काय माहितीये का? स्वतंत्रतेचं महत्व समजायला तयार नाही. योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 32वा वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? लक्ष देऊन वाचा. योहान सुवर्तमान याचा 8वा अध्याय आणि याचं 32वा वचन ज्याला सापडेल त्यानं वाचा. योहान सुवर्तमान 8वा अध्याय आणि 32वा वचन. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला काय होईल? सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. सत्य कोण आहे? येशू शिवाय दुसरं कोणीच म्हटलेलं नाही मी सत्य आहे म्हणून. येशू म्हटला मी मार्ग आहे, मी सत्य आहे आणि मीच जीवन आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याजवळ म्हणजे स्वर्गात कोणीच जाऊ शकत नाही. हालेलुया. ते सत्य ज्यावेळेला आम्हाला समजेल त्यावेळेला आम्ही बंधनातून सुटणार आहोत. हालेलुया.
कित्येक लोकांना अजून ते सत्य समजलेलं नसल्यामुळं त्यांचं जीवन बंधनामध्ये आहे. मला प्रभू माहिती आहे, एवढं म्हणण्याने प्रभूची ओळख होत नाही. मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मास आलोय म्हणजे मला पूर्णपणे देव माहित आहे, ख्रिस्त माहित आहे असं होत नाही. माझं नाव सो आहे म्हणून मी ख्रिस्ती आहे. बंधनातून सुटका मिळत नाही. सत्य तुम्हास समजेल. हालेलुया. जोपर्यंत ख्रिस्त तुम्हाला समजत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामधली बंधनं तुटत नाहीत. हालेलुया. कितीतरी लोक बंधनामध्ये आहेत. मी वारंवार आपल्याला सांगतो, तंबाखूचं बंधन सुटायला तयार नाही, दारूचं बंधन सुटायला तयार नाही, व्यसन जीवनातली सुटायला तयार नाही, व्यभिचार जीवनातला दूर व्हायला तयार नाही, जीवनातलं पाप दूर व्हायला तयार नाही. कशामुळं? कारण अजून ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. प्रियांनो, मी आज तुम्हाला या 15 ऑगस्टच्या दिवशी सांगू इच्छितो की जर तुम्हाला सत्य समजेल तर सत्य तुम्हाला स्वतंत्र करणार आहे. हालेलुया. पापाच्या विळख्यातून ते सत्य आम्हाला सोडवणार आहे. ज्या साखळबंदामध्ये आम्ही बंद झालेले आहोत ते साखळबंद आमच्या जीवनामध्ये त्या सत्याच्या द्वारे तुटली जाणार आहेत. हालेलुया. आणि तो सत्य प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्या येशू ख्रिस्ताला ओळखण्याचा प्रयत्न करा. आजही तुमचं जीवन जर बंधनामध्ये तुम्ही जगत आहात, येशूची ओळख करून घ्या. हालेलुया. सत्याला समजून घ्या. मी कोणत्या बंधनाविषयी बोलत आहे? मी तुम्हाला सांगितलं, काही लोक तंबाखूच्या व्यसनामध्ये आहे. तंबाखू खाल्ल्याशिवाय दिवसच निघत नाही. तंबाखू खाल्ल्याशिवाय सकाळचे विधीच काही काही जणांचे पूर्ण होत नाहीत. माहिती आहे का तुम्हाला? इथल्या लोकांची परिस्थिती आहे, आपल्या लोकांची परिस्थिती आहे. तंबाखू खाल्ल्याशिवाय, बिडी ओढल्याशिवाय, सिगरेट ओढल्याशिवाय प्रातकाळचे विधी त्यांचे पूर्ण होत नाहीत. कशाच्या बंधनात अडकलेले आहेत माहिती आहे का? ते व्यसनाच्या बंधनात. सैतानानं काही केलं नाही. काही काही लोक बघा, हेच चाललेलं आहे आपलं. सगळं मिळून येतं, सैतानावर बसवतो आपण. सगळं मिळून आणतो आणि कुठं बसवतो? सैतानानं बिडी आणून दिली होती हातात. सैतानानं तुम्हाला पानपट्टीवर पाठवलं होतं का? स्वतः गेला पानपट्टीवरती, पैसे खर्च करून बिडी विकत घेतली, काड्याची डबी विकत घेतली आणि धूर काढत काढत काय म्हणत आहे? सैतानामुळे मी बिडी आवडतो. सैतानानं आणून दिली होती भाऊ बिडी तुला? नाही. स्वतः बिडी विकत घेतली आणि धूर काढत काढत काय म्हणत आहे? सैतानानं मला. ही आपली एक सवय लागून गेली. आपल्याला काही कारण जर नाही सापडलं तर एक कारण बरोबर आपल्या जवळ आहे आणि ते म्हणजे सैतान. का ब्रदर असे वाटता? सैतानच माझ्या जीवनामधून निघायला तयार नाही. हकललं मग त्याला. हालेलुया. सैतानाला हरवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. हे देवाचं वचन आहे. पण आम्ही सैतानाला हकलून लावत नाहीये, सैतानाला अडवत नाहीये, त्याला कुरवळत बसलेले आहोत. स्वतः या वाईट सवयीमध्ये आम्ही चाललेले आहोत. तंबाखू स्वतः विकत घेतोय, हातावरती चोळून चुना टाकून त्यामध्ये आम्ही चोळून ते तोंडामध्ये घेत आहोत आणि थुंकत थुंकत काय म्हणतात? सैतानामुळे माझ्या जीवनामध्ये असल्या प्रकारची सवय आहे. सैतानाने काही केलेलं नाही भाऊ, तुझ्या स्वतःची सवय आहे आणि त्या व्यसनातून तुला बाहेर निघणं गरजेचं आहे. त्या बंधनातून तुला बाहेर निघणं गरजेचं आहे आणि ते बंधन त्याच वेळेला तुटणार ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला तू समजून घेशील. हालेलुया. त्या सत्याला तू समजून घेशील आणि ते सत्य तुला बंधमुक्त करणार आहे. हालेलुया. त्या बंधनातून सुटण्याची गरज मला आणि तुम्हाला आहे. मला आणि तुम्हाला त्या सत्य समजून घेण्याची गरज आहे. येशू म्हटलेलं सत्य हे आम्हाला समजणं गरजेचं आहे, म्हणजे आमच्या जीवनातून हे बंधन तुटली जाणार आहे. व्यसनाचं बंधन आहे, पापाचं बंधन आहे, चुकीच्या गोष्टी करण्याचं बंधन आहे, खोटं बोलण्याचं बंधन आहे, निंदा करण्याचं बंधन आहे. काही काही लोकांना निंदा केल्याशिवाय झोपच येत नाही, चाडी केल्याशिवाय झोप लागत नाही. तुम्ही मराठीत ऐकलंय का? एखाद्याला अशी सवय असती की चाडी जर नाही केली, इकडचं ऐकून तिकडे जर नाही सांगितलं तर त्याचं पोट फुगतं म्हणतात. आहे का नाही? काही काही जणांचे असं पोट फुगतं की त्यांना काय करावं काही सुधरतच नाही. ऐकल्याबरोबर जाऊन कुठेतरी सांगायला पाहिजे. जर त्याला सांगितलेलं असेल की मी तुला सांगतो पण कुणाला सांगू नको, तर मग ते रात्रंदिवस तळमळतच बसणार पोट दुखायला म्हणून. कुठेतरी सांगितल्याशिवाय त्याला जमत नाही. असे लोक इथं नसतील बरं का, इथले चांगले लोक आहेत. आफ्रिकेचे काही काही लोक त्यांच्या पोटात असं राहतच नाही. जर ठेवायचा प्रयत्न केला की त्यांचं पोट फुगतं बघा आणि अन्न पाणी जात नाही.
स्वतःच्या गाडीत पेट्रोल टाकणार, 20 किलोमीटर जाणार आणि तिथं जाऊन सांगत बसणार की काय झालंय ते. असे काही काही लोक आफ्रिकेमध्ये, इथं नाही, इथून कुणी जात नाही, बाहेर येत नाही. तिथले लोक काय करतात माहितीये का, रिचार्ज संपला असलं तर 350चं रिचार्ज टाकतात आणि सगळ्या गावभर फोन लावून सांगणार की काय घडलं ते. त्याच वेळेला त्यांचं पोट नीट होतं. इथलं नाही, साऊथ तिकडे आफ्रिकेचं तिथले लोक करतात 350चे, इथलं कुठे 350चे करणार, आपले लोक करत नाही. पण ही सवय, ही बंधन आहेत बरं का. हे काय माहितीये का, सैतानाने टाकलेली बंधनं आहेत. हे केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही, हे सांगितल्याशिवाय त्यांच्या मनाला शांतता प्राप्त होत नाही. काय आहे हे माहितीये का, बंधन आहे. आणि फक्त व्यसनाचा विचार केला की तेवढंच व्यसन. कोणते व्यसन, दारू, तंबाखू, बिडी, गांजा, अफू एवढ्या पुरतच मर्यादित राहतो. नाही, हे देखील व्यसन आहे भाऊ, हे सुद्धा एक व्यसन आहे. एकमेकाची निंदा करणं, एकमेकाची चाहडी करणं, एकमेकांशी वाईट बोलत बसणं, हे सुद्धा काही काही लोकांच्या जीवनामध्ये बंधन म्हणून झालेलं आहे. आणि सत्य न समजल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये असल्या प्रकारची बंधनं आहेत आणि आशीर्वाद यायला तयार नाही. कारण आम्ही देवाच्या इच्छेच्या विरुद्ध वागत आहोत, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध करत आहोत. आणि त्यामुळं आमच्या जीवनामध्ये जे आशीर्वाद पाहिजे ते प्राप्त व्हायला तयार नाही. कारण आम्ही लोकांचं वाईट बोलत बसलेले आहोत, लोकांविषयी वाईट बोलत बसलेले आहोत, ह्याचं त्याला त्याचं ह्याला हे करत बसल्यामुळं आशीर्वाद यायला तयार नाही. आम्हाला ख्रिस्ताचं नाव गाजवणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी कधी बोललोय का आम्ही फोन लावून? जेवढ्या लोकांना आम्ही निंदा करण्यासाठी फोन लावतो तेवढ्याच लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी कधी फोन लावलाय का? शुभवर्तमान सांगण्यासाठी कधी फोन लावलाय का? देवाचं वचन सांगण्यासाठी कधी गाडीत पेट्रोल टाकून 20 किलोमीटर आम्ही गेलोय का? आम्हाला लक्षात येईल की नाही, आम्ही त्याच्यासाठी कधीच कार्य केलेलं नाही. परंतु सैतानाचं काम करण्यासाठी किंवा चाहडी करण्यासाठी आम्ही सदोदित पुढे आहोत. प्रियानो, देवाचं लक्ष जर आमच्याकडे लागावं, आम्हाला खरी मोकळीकता मिळावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर सत्याला समजून घ्या. हालेलुया. येशूला समजून घ्या. सत्य म्हटलेला येशू आम्हाला समजणं गरजेचं आहे. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या समाजातून आलेला आहे याचं काही सुद्धा महत्व नाहीये. येशू तारणार आहे आणि येशू म्हणतो मी मार्ग आहे. कशाचा मार्ग आहे? सार्वकालिक जीवनाचा मार्ग. हालेलुया. बऱ्याच लोकांना ती खात्री नाहीये. आज तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकातील बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये येशू हा तारणारा आहे. आम्ही चाहड्यामध्ये वेळ घालत बसलोय, एकमेकाची निंदा करण्यामध्ये वेळ घालत बसलेले आहोत, देशातील पुढाऱ्यांविषयी बोलण्यामध्ये वेळ घालत बसलेले आहोत, इतर ज्या काही गोष्टी वाईट घडत आहेत त्याच्याविषयी बोलण्यामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवत आहोत. परंतु जो तारणारा, बंधनातून सोडवणारा येशू, त्याच्याविषयी आतापर्यंत आम्ही कुणाला सांगितलंय का? तुमच्या जीवनात विचार करा बरं. आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही वैयक्तिकरित्या कुणाला सांगितलंय का? इथं बसलेल्या प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. काही काही लोक फक्त ते जबाबदारी पाळकावरती सोडून देतात. आज आलेल्या सर्व सन्मान्य पाळक लोकांचे मी मनापासून आभार मानतो की आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. प्रभूमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण करत असलेली सेवा देवाने अधिक आशीर्वादित करावी हीच प्रभूजवळ प्रार्थना आहे. होय, सेवक लोक प्रार्थना करत आहेत, काम करत आहेत, परंतु आपल्याविषयी काय? इथं बसलेला प्रत्येक लहान व्यक्ती, लहान मुलगा, लहान मुलगी, स्त्री, पुरुष ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे, त्यांनी प्रभूचं काम केलेलं आहे का? ते प्रभूचं काम करत आहेत का? आणि जर नसेल तर आम्हाला थोडा विचार करणं गरजेचं आहे. नसेल तर आम्हाला थोडस समजून घेणं गरजेचं आहे की प्रभूची इच्छा माझ्यासाठी काय आहे, प्रभूची इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे, प्रभू मला काय सांगत आहे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही काही लोक आपल्या वयाचा कारण सांगतात. मी लहान आहे, मी काय सांगू शकतो, मी काय बोलू शकतो. प्रत्येक लहान आणि थोर, जे मोठे आहे, जे लहान आहे, त्या प्रत्येकाला ही जबाबदारी आहे. परिस्थितीचं कारण सांगत राहू नका. काही काही लोक परिस्थितीचं कारण पुढे करतात. आजची परिस्थिती तशी नाहीये सुवार्ता सांगण्याची. अहो, एका व्यक्तीला सुवार्ता सांगण्यासाठी परिस्थिती काही गरजेची नाही पाहत बसण्याची. तुम्हाला क्रुसेड घ्यायला सांगितलेलं नाहीये, तुम्हाला मोठी मीटिंग घ्यायला सांगितलेली नाहीये, परंतु एखाद्या गरजवंताला ख्रिस्ताची ओळख होणे
जो तारणामध्ये नाहीये, पापामध्ये मरत आहे, शैतानाच्या विळख्यामध्ये आहे, त्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी आम्हाला परिस्थिती बघण्याची गरज नाही, आम्हाला वय पाहत बसण्याची गरज नाही. आम्ही लोकांच्या जीवनामध्ये ख्रिस्त देऊ शकतो, कारण त्या ख्रिस्ताच्या द्वारेच त्या लोकांच्या जीवनामधून बंधनातून सुटका होणार आहे. हालेलुया. नामान नावाचा एक कोडी होता आणि त्या नामान नावाच्या त्या कोड्याच्या घरी एका लहान मुलीला बंधक बनवून आणण्यात आलेलं होतं. तिला कैद करून आणण्यात आलेलं होतं आणि कैद करून आणून नामानाच्या पत्नीच्या हाताखाली दासी म्हणून त्या लहान मुलीला कामासाठी ठेवण्यात आलं. परिस्थिती पहा, मी तुम्हाला परिस्थितीविषयी सांगत आहे. काही काही लोक परिस्थिती पुढे करतात आणि सांगतात की अशा परिस्थितीमध्ये मी आहे पाळक साहेब की मला सुवार्ता सांगण्यासाठी काहीच करता यायला तयार नाही. मी अशा परिस्थितीमध्ये आहे की माझ्या वरती भरपूर काम टाकण्यात आलेलं आहे. माझी परिस्थिती अशी आहे की मी गुलामीमध्ये जीवन जगत आहे. त्या लहान मुलीविषयी विचार करा. त्या लहान मुलीला बंधक बनवून आणून नामानाच्या पत्नीच्या हाताखाली नोकरानी म्हणून ठेवण्यात आलेलं होतं. घरची साफसफाई करण्यासाठी कदाचित त्या मुलीला ठेवण्यात आलेलं होतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला तिनं पाहिलं की नामानाला कोड आहे. त्यावेळेला तिने सांगितलं की देवाच्या माणसासंती जर माझ्या मालकाची गाठ पडली असती तर किती बरं झालं असतं, कारण त्या माणसाची भेट झाल्यानंतर त्याचं कोड त्याच्या जीवनातून निघून गेलं असतं. हालेलुया. नामान कोडी होता, पण नामानाजवळ पैसा होता, नामानाजवळ सगळ्या प्रकारची प्रसिद्धी होती, नाव होतं, चांगली पोझिशन त्याची होती, परंतु नामानाच्या जीवनामध्ये कोड होतं. तुम्ही पहा, आणि त्याला त्या कोडापासून मुक्तता हवी होती, त्याला त्या बंधनातून सुटका हवी होती, त्याला त्या जीवनापासून मोकळीकता किंवा बदल हवा होता. आणि त्या लहान मुलीने त्या ठिकाणी सुवार्ता सांगितली. आणि काय सुवार्ता होती माहिती आहे का? सोडवणारा कुणीतरी आहे. हालेलुया. काही काही लोकांना सुवार्ताच काय ते सांगायला येत नाही. काय सुवार्ता आहे? सुवार्ता ही की आम्ही पापाच्या बंधनामध्ये आहोत, आम्हाला सोडवणारा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. सत्य म्हटलं येशू या जगामध्ये माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी जन्म घेतलेला आहे, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी क्रूसावरती मरण पावला, त्याला पूर्णत आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून तो जिवंत झाला. त्या येशूच्या द्वारे मला आणि तुम्हाला बंधनातून सुटका आहे. ही सुवार्ता आहे, ही चांगली बातमी आहे. हालेलुया. सोडवणारा आलेला आहे, सोडवणारा मुक्ती देणारा कोणीतरी आहे, हे सांगणं म्हणजे सुवार्ता आहे. त्या लहान मुलीनं बंधनामध्ये असताना, गुलामगिरीमध्ये असताना, दासी म्हणून काम करत असताना, कुठल्याही प्रकारची चांगली परिस्थिती तिची नव्हती. आपल्या कुटुंबापासून तिला वेगळं करण्यात आलेलं होतं. घर कामासाठी त्या ठिकाणी नोकरानी म्हणून तिला ठेवण्यात आलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये तिनं सुवार्ता सांगितलेली आहे. हालेलुया. नामानाला त्या चांगल्या बातमीची गरज होती, त्या बंधनातून सुटण्याची गरज होती, आणि तेच त्या मुलीनं नामानासाठी केलेलं. आणि काय सांगितलं? माझ्या धन्याची जर त्या इस्रायलातील देवाच्या माणसासंती भेट झाली असती तर किती बरं झालं असतं, म्हणजे त्याचा कोड दूर झाला असता. योग्य मार्गदर्शन त्या लहान मुलीनं त्या नामानाला केलेलं आहे. हालेलुया. आज मला आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन लोकांना करणं गरजेचं आहे. आज लोक अंधारामध्ये जीवन जगत आहेत. मोक्षाचा मार्ग लोकांना माहिती नाहीये, उद्धाराचा मार्ग लोकांना माहिती नाहीये, सुटकेचा मार्ग लोकांच्या जीवनामध्ये नाहीये. ही माझी आणि तुमची जबाबदारी आहे. आज 5 वर्ष आम्ही वर्धापन दिन साजरा करत आहोत. या ठिकाणच्या मंडळीनं आणि प्रत्येक ऐकणाऱ्याने लक्षात घ्यायला पाहिजे, मी आणि तुम्ही जबाबदार लोक आहोत. हालेलुया. वेगवेगळ्या मार्गाने शुभवर्तमान गाजवण्याचं काम माझं आणि तुमचं आहे, कारण लोक अंधारामध्ये आहेत, त्यांच्याजवळ चांगली बातमी यायला तयार नाही. आज तुम्ही व्हॉट्सअप उघडा, तुम्ही न्यूज चॅनल उघडा, तुम्ही फेसबुक उघडा, कुठलाही सोशल मीडिया घ्या, कुठलाही न्यूज चॅनल घ्या, सगळ्या प्रकारचा गोंधळ उडालेला आहे. वाईट बातम्या लोकांच्या कानावरती येत आहेत. चांगली बातमी ऐकण्यासाठी लोक तरसून गेलेले आहेत. लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळायला तयार नाही, आनंदाची बातमी ऐकायला तयार नाही, लोकांना मिळायला तयार नाही. ती कुणाकडे माहितीये का? माझ्याकडे आणि तुमच्याकडे. हालेलुया. इथे बसलेल्या प्रत्येकाकडे ती चांगली बातमी आहे. हालेलुया. आहे का तुमच्याकडे चांगली बातमी? काय ती चांगली बातमी? त्यावेळेला येशू ख्रिस्त जन्मास आला त्यावेळेला दिव्यदूतांनी काय सांगितलं, कधी तुम्ही लक्ष केलं का?
दिव्यदूताने घोषणा केली. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि मला वाटतं याच्या 10व्या वचनामध्ये लक्ष देऊन ऐका. 8 किंवा 10. लूक शुभवर्तमान 10 आणि 11 वचन लक्ष देऊन ऐका. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि याच्या 8 वचनापासून 11 वचनापर्यंत वाचा. त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून रात्री आपले खळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि ते भयभीत झाले. पुढे ऐका. तेव्हा देवदूत त्यास म्हणाला भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद. हालेलुया. माझ्या पाठीमागे मनावर जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. हालेलुया, हालेलुया. पाच चांगली बातमी काय माहितीये का? तारणारा, मुक्तिदाता, सोडवणारा, सुटका देणारा, मोक्ष देणारा प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आलेला आहे. हालेलुया. एवढंच आम्हाला एखाद्याला सांगायचं आहे, कारण लोक बंधनामध्ये आहेत, लोक त्रासामध्ये आहेत, लोकांना मार्ग सापडायला तयार नाही. मला आणि तुम्हाला तो सापडलेला आहे. हालेलुया. फक्त आम्हाला लोकांपर्यंत ती सुवार्ता, चांगली बातमी, शुभवर्तमान देणं गरजेचं आहे, म्हणजे लोक बंधनातून मोकळे होतील. हालेलुया. बंधनातून मोकळा होण्याचा मार्ग नाही. एखाद्याला किती मारलं तरी व्यसन सुटत नाही. एखाद्याला किती आम्ही टॉर्चर केलं. आता काही भागामध्ये मी पाहिलं, दारू सोडण्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात, तरी दारू सुटत, व्यसन मुक्ती केंद्रामध्ये टाकलं जातं. इकडे नसतील बरं का, काही भागामध्ये टाकतात, इथं चांगले लोक आहेत. इथं व्यसन मुक्ती वगैरे काही नसेल, आहे का नाही? व्यसन मुक्ती केंद्रात काही लोकांना टाकलं जातं आणि तिथं पलंगाला दोरीनं बांधून ठेवलं जातं. माहित आहे का तुम्हाला? माहित नसलं तर कधी व्यसन मुक्ती केंद्रामध्ये जाऊन या, म्हणजे तुम्हाला समजेल. कशासाठी बांधलं जातं? की हे अति दारू प्यायलेलं आहे, 24 तास दारू पितं, म्हणून त्याला व्यसन मुक्ती केंद्रामध्ये दोरीनं बांधून पलंगाला बांधलं जातं. इंजेक्शन दिले जातात. 10-15 दिवस ते त्या ठिकाणी राहतं. वापस आल्यानंतर अजून बाटली घेऊन तसंच करायला लागतं. बंधन सुटायला तयार, व्यसन सुटायला तयार. बरी मी मागापासून दारू तंबाखूवरच बोलायले. काही काही बहिणी पण आहेत ना, भांडणाची सवय सुटत, नवऱ्याला बडबड करण्याची सवय सुटत नाही. म्हणत की चांगल्या सिस्टर लोक चांगल्या आहे इथल्या. मला वाटलं हो म्हणतात काही की नाही म्हणतात की, पण चांगलं सुरात नाही म्हणायला. एकदम म्हणजे क्वायर मध्ये म्हणल्यासारखं म्हणलं सगळं नाही. म्हणजे हे खरं असू शकतं, आहे का नाही? थोड्याफार प्रमाण हे सुद्धा बंद नाही बरं का. नवरा मारायला मारूनच वरून आणि खालची बडबड बंद व्हायला तयार, असं काही बहिणीचं इथलं नाही. इथं हो म्हणायला म्हणजे चांगलंय. काही बहिणीचं असं असतं की नवरावरून झापडा द्यायला देऊनच आहे आणि खालून यांची बडबड बंद व्हायला तयार नाही. हे काय माहितीये का? बंधन आहे, बंधन. बडबड करायची बंधन. ते तोंड बंद होतच किती काय काय लोक गबस ग तोंड बंद कर, नवरा मारायला शांत बस. मार खाऊन देखील वो करून बोलतच राहणार खालून आणि ते वरून तसे झटके देत राहणार. हे बंधन आहे, बंधन. कशाने मार बसायलाय? तोंड बंद न केल्यामुळे. वेळ तोंड बंद केलं तर सगळ्या गोष्टी शांत होतात. हालेलुया. मलाही बायको 5 लेकर आहेत, मला माहिती आहे सगळ्या गोष्टी. जर बडबड बंद नाही झाली तर भांडण शिगेला पोहोचतं. म्हणून ते बंधन देखील आम्हाला तोडणं गरजेचं आहे. हालेलुया. त्या बंधनातून आम्हाला सुटणं गरजेचं आहे. निंदा करण्याचं बंधन, व्यसनाचं बंधन, बडबड करण्याचं बंधन, एकमेकांविषयी बोलण्याचं बंधन, हे आमच्या जीवनातून सुटणं गरजेचं आहे. जोपर्यंत सत्य माहीत होत नाही तोपर्यंत सुटका होत नाही. हालेलुया. मग ते सुवार्ता आम्हाला लोकांना देणं गरजेचं आहे. येशूला आपल्या जीवनामध्ये घे, म्हणजे तुझ्या जीवनातले बंधन तुटले जातील. येशूला आपल्या अंत सुवार्ता सांगण्याकडे लक्ष द्या. हालेलुया. 5 वर्ष या मंडळीला पूर्ण झालेली आहेत. मी देवाला धन्यवाद देतो.
कदाचित 5 वर्षामध्ये तुम्ही भरपूर देवाचं काम केलेलं आहे, परंतु अजून बरेचसे काम बाकी आहे. हालेलुया. अजून बरेचसे लोक आहेत ज्यांना शुभवर्तमान माहिती नाहीये, ज्यांना अजून देवाचं नाव समजलेलं नाहीये. प्रियानो, ही माझी आणि तुमची जबाबदारी आहे की त्या लोकांपर्यंत आम्ही जिवंत देवाचं वचन घेऊन जावं. हालेलुया. कारण सत्य त्यांना समजेल आणि सत्य त्यांना बंधनातून मोकळं करेल. हालेलुया. आम्ही किती प्रयत्न केला तरी शक्य नाहीये. बरं, लेकराला बदलणं आम्हाला शक्य नाहीये, पतीला बदलणं शक्य नाहीये, पत्नीला बदलणं शक्य नाहीये, आमच्या कुटुंबातील सदस्यांना बदलणं शक्य नाहीये. परंतु जर येशू त्यांच्या जीवनामध्ये आला तर त्यांचा निश्चित बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. म्हणून सत्य त्यांना समजणं गरजेचं आहे, म्हणून त्यांना ख्रिस्ताची ओळख होणं गरजेचं आहे. आणि सुवार्ता, शुभवार्ता माझ्याकडे आणि तुमच्याकडे आहे. हालेलुया. काय केलंय आम्ही त्या शुभवर्तमानाचं आतापर्यंत? कुणाला सांगितलंय? एखादा व्यक्ती तारणामध्ये आलाय, तुम्हाला सांगतो, आज जर आम्हाला मरण आलं, येऊ नये, पण सांगता येत मरणाचं कुणाला काही सांगता येतं का? मी वारंवार सांगतो. त्याचं कारण असं की मी मरणाच्या दाढेतून बाहेर आलेलो आहे, मरणाचा अनुभव घेऊन मी आलेलो आहे. इथं समोर उभा राहिलोय, ही देवाची, केवळ देवाची कृपा आहे, जिवंत देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे की मी तुमच्या समोर उभा राहून एवढ्या मोठ्या आवाजामध्ये माईक नसताना देखील बोलत आहे. ही केवळ देवाची कृपा आहे. हालेलुया. थोडक्यामध्ये मी तुम्हाला माझी साक्ष सांगू इच्छितो. 2021 साली ज्यावेळेला सर्व देश, सर्व जग कोरोनाच्या विळख्यामधून चाललेलं होतं, मला देखील कोरोना झाला. 3 दिवस मी माझ्या घरामध्ये स्वतः ऍडमिट होतो, सलाईन घेत होतो, परंतु माझी ताप बरी व्हायला तयार नाही, माझी सर्दी बरी व्हायला तयार नाही. मग घरच्यांनी सांगितलं की चला आपण दवाखान्यामध्ये जाऊ, आणि मग मला दवाखान्यामध्ये लातूर या ठिकाणी ऍडमिट करण्यात आलं. 3 दिवस मला त्या दवाखान्यामध्ये ठेवण्यात आलं. माझी ताप कमी व्हायला तयार नाही, माझी सर्दी कमी व्हायला तयार नाही, माझी तब्येत खालावत चालली, मला ऑक्सिजन लावण्यात आलं. पण मला असं वाटलं की मी अजून व्यवस्थितच आहे, आणि म्हणून मी बिछाण्यावरून उठलो. बाथरूमला जाण्याकरिता, वॉशरूमला जाण्याकरिता मी माझ्या बिछाण्यावरून उठलो. नाकातली ऑक्सिजनची नळी बाजूला टाकली आणि मी 2-3 पावलं चालल्या बरोबर मी त्या ठिकाणी खाली पडलो, आणि माझ्या जीवनातला पूर्णपणे प्रकाश निघून गेला आणि मी अंधारामध्ये त्या ठिकाणी गेलो. मला काहीच माहिती नाही काय चालू होतं त्या ठिकाणी. माझे डोळे पिवळे झालेले होते, माझं तोंड बंद झालेलं होतं, माझा श्वास बंद झालेला होता, माझं हृदय बंद पडलेलं होतं, आणि डॉक्टरांनी मला डिक्लेअर डेड करून टाकलं. सांगितलं बेंजामिन दुप्ते मरण पावलेले आहेत. आणि हे फक्त तोंडी नाही तर लिखित कागदावरती त्यांनी दिलेलं होतं, हे मरण पावलेले आहे. 15-20 मिनिटाचा प्रयत्न केल्यानंतर, आणि त्यावेळेला कोविडच्या पेशंट जवळ कुणीही यायला तयार नव्हतं, कुणी हात लावायला तयार नाही. अशा प्रकारची परिस्थिती माझी असताना मला त्या ठिकाणी 15-20 मिनिटं प्रयत्न केल्यानंतर ऑक्सिजनचे पाईप माझ्या नाकामध्ये लावले, व्हेंटिलेटरचा मास्क मला लावण्यात आला, प्रयत्न त्यांनी केले, कितीतरी हजारो किमतीचं इंजेक्शन माझ्या छातीमध्ये, माझ्या शरीरामध्ये देण्यात आलं. आणि काही वेळानंतर पुन्हा माझा श्वासोश्वास परत आला, परंतु डॉक्टरांनी सांगितलं आम्ही या पेशंटला इथं ठेवू शकत नाही, त्याला घेऊन जा, कारण हा व्यक्ती मरण पावलेला आहे आणि आम्हाला त्यांची ट्रीटमेंट आता करता येणार नाही. लातूरमधून मला घेऊन जाण्यात सांगण्यात आलं. दुसऱ्या दवाखान्यामध्ये हलवा म्हटलं, कुठल्याच दवाखान्यामध्ये एक सुद्धा बेड शिल्लक नव्हता जिथं मला ट्रीटमेंट करावी लागणार होती. माझे बंधू माझ्या संगती आहेत, पास्टर विवेक, आणखी माझे एक बंधू पास्टर शमुएल लातूरमध्ये आहेत, माझे चुलते डॉक्टर प्रभुदास दुप्ते साहेब ते देखील त्या ठिकाणी होते, माझी पत्नी त्या ठिकाणी होती. सगळ्यांनी प्रयत्न केला की कसं तरी करून यांना चांगल्या दवाखान्यामध्ये पोहोचवावं. कुठल्याच दवाखान्यामध्ये एक सुद्धा पलंग शिल्लक नव्हता, बेड शिल्लक नव्हता. काय करावं त्यांनाही समजायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये एक अँब्युलन्स त्यांनी केली आणि तिथून सोलापूर या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी मला नेण्यात आलं. आणि सोलापूर या ठिकाणी गेल्यानंतर तिथं मोठं हॉस्पिटल आहे यशोधरा म्हणून, त्या ठिकाणी मला घेऊन जाण्यात आलं. त्या हॉस्पिटलमध्ये सांगितलं की इथं एक पण बेड शिल्लक नाही, तुमच्या पेशंटला इथून घेऊन जा. अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजन संपत आहे, परिस्थिती बिकट आहे. मला तसंच त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. मला काही आठवायला तयार नाही, मला काही समजायला तयार नाही.
दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आमच्याजवळ एक बेड शिल्लक आहे, तुम्ही यांना घेऊन या. आणि त्या ठिकाणी नेल्यानंतर 40 दिवस, पूर्ण 40 दिवस हा सूर्यप्रकाश मला पाहता आला नाही. आयसीयू मध्ये मला बंद खोलीत ठेवण्यात आलं. 22 दिवस मला व्हेंटिलेटर लावण्यात आलं. 22 दिवस डॉक्टर रोज येऊन सांगायचे हा पेशंट कधी जाईल आम्हाला सांगता येत नाही. सगळ्या गोळ्या आम्ही दिलेल्या आहेत, सगळ्या प्रकारचं इंजेक्शन आम्ही दिलेले आहेत, कितीतरी मोठा खर्च त्यांच्यासाठी केलेला आहे, परंतु आम्हाला काही होप्स नाहीत, हा पेशंट गेलेला आहे. माझी स्किन म्हणजे माझा चमडा गळून पडत होता, माझे नख पूर्णपणे गळून पडले होते, माझे केस सर्व माझ्या डोक्यावरून खाली पडलेले होते. सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मला देण्यात आली. मला HIV एड्सची ट्रीटमेंट देण्यात आली, मला कॅन्सरची ट्रीटमेंट देण्यात आली. मेडिकल फील्ड मध्ये असलेले प्रत्येक गोळी आणि प्रत्येक औषध माझ्या शरीरामध्ये 40 दिवसामध्ये टाकण्यात आलं. माझा हात उचलत नव्हता, माझा पाय उचलत नव्हता, माझं शरीर बिछाण्यावरती एक मृत शरीर म्हणून टाकण्यात आलेलं होतं. फक्त व्हेंटिलेटर लावून मला श्वासोच्छ्वास देण्यात येत होता. अशा प्रकारची भयानक परिस्थिती माझी होती. सलाईन लावून लावून माझ्या दोन्ही हातांना एवढे छिद्र झाले होते की आता कुठल्याच शिरेला किंवा कुठल्याच नसेमध्ये त्या सलाईन लावण्यासाठी जागा शिल्लक नव्हती. अशा प्रकारची परिस्थिती माझ्या दोन्ही हाताची झालेली होती. डॉक्टरांनी ठरवलं की आता पायातून टाकावं किंवा सेंट्रल लाईन टाकून या ठिकाणाहून त्यांना औषध उपचार द्यावा लागेल, अशा प्रकारची सूचना देण्यात आली. 40 दिवस मी रोज नरकाग्नीचा अनुभव घेतलेला आहे. माझ्या आजूबाजूला म्हणजे माझ्या उजवीकडं, माझ्या डावीकडं, माझ्या समोर रोज लोक मरण पावत होते. तरुण लेकरं, स्त्रिया, पुरुष रोज मरण पावायचे. त्यांना चेन मध्ये प्लास्टिक मध्ये गुंडाळलं जायचं आणि त्यांना बाहेर नेऊन पुरलं जायचं किंवा जाळलं जायचं. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी होती. परंतु त्या बिछाण्यावरती असताना मला एकच खात्री होती की मी येशूचा स्वीकार केलेला आहे. आज जरी माझा श्वास या ठिकाणी बंद झाला तरी मी सार्वकालिक जीवनामध्ये जाईल, कारण येशू मार्ग आहे, येशू सत्य आहे आणि येशूचं जीवन आहे. हालेलुया. ती खात्री माझ्या अंतःकरणाला होती. 40 दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट असताना एका दिवशी डॉक्टरांनी माझ्या कुटुंबाला बोलवून घेतलं, सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं आता आमच्या जवळ औषध राहिलेलं नाही, कुठल्याच प्रकारची गोळी राहिलेली नाही, तुम्ही तुमच्या पेशंटला घरी घेऊन जा आणि वाट पहा कधी त्यांचा श्वास बंद होतो. त्यांनी सांगितलं यांचे फुफ्फुस, लंग्स पूर्णपणे डॅमेज झालेले आहेत, श्वासोश्वास यांना ऑक्सिजन शिवाय घेणं मुश्किल आहे आणि म्हणून तुम्ही ऑक्सिजन यांच्या सोबत घेऊन जा आणि ऑक्सिजन वरती त्यांना जीवन जगू द्या. त्यांनी सांगितलं जीवनभर जर हे जगले, जितका काळ जगतील तितका काळ यांना ऑक्सिजन शिवाय राहता येणार नाही, ऑक्सिजन सोबत राहावं लागणार आहे. मला त्यांनी घरी पाठवून दिलं. मला अजूनही आठवतं ज्यावेळेला मी घरी पोहोचलो त्यावेळेला मला सगळ्या माझ्या बंधूंनी, माझ्या मित्रमंडळींनी मला बिछाण्यावरती उचलून त्या ठिकाणी चादरीमध्ये घालून बिछाण्यावरती नेऊन ठेवलं आणि 7 महिने मी एकाच बिछाण्यावरती पडून होतो. ऑक्सिजन 15 लिटर ऑक्सिजन, जे मेडिकल फील्ड मध्ये काम करतात त्यांना मी सांगू इच्छितो, 15 लिटर ऑक्सिजन वरती मला ठेवण्यात आलं. रोज मला 4 मोठे सिलेंडर ऑक्सिजन लावलं जायचं. नाका तोंडामध्ये नळ्या होत्या आणि त्याचा फोर्स किंवा त्याचं वारे एवढं जास्त असायचं की माझ्या नाकातून रक्त बाहेर पडायचं. एवढी माझी परिस्थिती होती. डॉक्टरांनी होप सोडून दिलेल्या होत्या. लोकांनी सांगितलं की ते आता जिवंत राहू शकत नाहीत. सर्व नातेवाईक यायचे, भेटून जायचे, माझ्याकडे पाहायचे, रडायचे. मला उठता यायला तयार नाही. मी बिछाण्यावरती तशाला तसा पडलेलो होतो. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, मी माझ्या देवाला म्हटलं की देवा पुन्हा एकदा जर तुम्हाला संधी दिलीस तर मी तुझ्या गौरवासाठीच आणि तुझ्या शुभवर्तमानासाठीच माझं जीवन खर्ची करेन. हालेलुया. पुन्हा एकदा जर तुम्हाला संधी दिली तर तू केलेल्या गोष्टीची साक्ष मी संपूर्ण जगभरामध्ये जाऊन सांगे की माझा देव महान आहे आणि तो बंधनातून सोडवणारा देव आहे. हालेलुया. त्या आजाराच्या बंधनामध्ये मी असताना, त्या आजाराच्या विळख्यामध्ये मी असताना जिवंत देवाने माझ्यावरती दया केली आणि मला हळूहळू ताकद माझ्या शरीरामध्ये देव देऊ लागला. ऑक्सिजन घेऊन मी चर्चमध्ये जात होतो, बसून मी प्रीचिंग करत होतो, देवाची स्तुती आराधना करत होतो आणि 8 महिन्यानंतर देवानं पुन्हा एकदा मला माझ्या पायावरती उभा केलं. हालेलुया. 8 महिन्यानंतर
हळूहळू माझं ऑक्सिजन सुटलं आणि देवानं माझ्यावरती दया केली. आज मी माझ्या पायावरती उभा राहून एवढ्या मोठ्या आवाजामध्ये देवाची स्तुती करू शकतो, कारण माझा देव आजारातून सोडवणारा देव आहे, बंधनातून सोडवणारा देव आहे, मोकळीकता देणारा देव आहे आणि तो सत्य देव आहे. परिस्थिती बदलणारा तो जिवंत देव आहे. हालेलुया. म्हणून मी आज ते सत्य तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्या सत्याद्वारे आपल्या जीवनातली बंधनं तुटली जाणार आहेत. हालेलुया. कसल्याही प्रकारचं बंधन असू द्या, येशू म्हटलेलं सत्य तुमच्या जीवनातलं बंधन तोडायला तयार आहे. हालेलुया. येशू म्हटलेलं सत्य तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलायला तयार आहे. पण अंतःकरणापासून त्याला आरोळी मारणं गरजेचं आहे. त्या बिछाण्यावरती असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली, कुठल्याच प्रकारचा पैसा तुम्हाला वाचवू शकत नाही. तुम्हाला माहिती असेल, कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी पैसा रस्त्यावरती फेकून दिला, दवाखान्यामध्ये एवढा पाण्यासारखा पैसा घातला, पण कोणतीच गोळी कोणतीच इंजेक्शन त्यांना वाचवू शकलं नाही. माझ्या बाजूला मी ज्या ठिकाणी ऍडमिट होतो, मी वरच्या मजल्यावर ऍडमिट होतो आणि खालच्या मजल्यावर माझ्याच भागातील नगरसेविका त्या ठिकाणी ऍडमिट होती. भरपूर पैसा, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे होत्या, परंतु त्यांचा जीव, त्यांचा प्राण वाचू शकला नाही. कुठला पैसा, कुठली संपत्ती, कुठला वशिला, कोणती ओळख आम्हाला या जगामधून वाचवू शकत नाही. केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त जो सत्य देव आहे तोच आमचा प्राण वाचवू शकतो. हालेलुया. आणि त्या येशूची सुवार्ता, त्या येशूचं नाव लोकांना ऐकण्याची गरज आहे. प्रियांनो, येशूचं ओळख लोकांना होणं गरजेचं आहे. मला आणि तुम्हाला ओळख झालेली असताना अजून आम्ही लोकांपर्यंत ते नाव पोहोचवायला तयार नाही. तुम्हाला काय वाटतं, ज्या वेळेला देवासमोर आम्ही उभा राहू, त्या जिवंत देवाच्या सिंहासनाजवळ ज्या वेळेला आम्ही समोर उभा राहू, त्यावेळेला काय प्रश्न आम्हाला विचारला जाणार आहे माहितीये का तुम्हाला? तिथं आम्हाला हे विचारलं जाणार नाही की किती पैसा तू कमवलास, किती सोनं नाणं तू सोबत आणलेलं आहेस, काय तू तुझ्या जीवनामध्ये केलेलं आहे. आम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने विचारली जाणार आहे, जो प्रकाश, जो प्रभू येशू ख्रिस्त, जे सत्य मला आणि तुम्हाला माहित होतं, ते आम्ही किती लोकांना सांगून त्यांचा प्राण वाचवलेला आहे. आज जर प्रत्येकाला वैयक्तिक या ठिकाणी विचारण्यात आलं, when was the last time you shared the gospel with somebody? कधी तुम्ही शेवटी शुभवर्तमान एखाद्या व्यक्तीसंगती सांगितलेलं आहे? तुमचं उत्तर काय असेल आजच्या दिवसामध्ये? येशू ख्रिस्त जो सत्य मला आणि तुम्हाला समजलेला आहे, एका तरी व्यक्तीसंगती आम्ही तो सत्याचं नाव सांगितलेलं आहे का? तो येशू त्या व्यक्तीला दिलेला आहे का? मला माहित आहे येशू तारणार आहे, मला माहित आहे येशू सत्य आहे, मला माहित आहे येशू बंधनातून सोडवणार आहे, पण तो केवळ फक्त माझ्या पुरता मर्यादित नाहीये, तर जे बंधनामध्ये आहेत त्या प्रत्येकाला मला तो येशू देणं गरजेचं आहे. आज जर आमच्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, आज जर आम्हाला हे जग सोडून जावं लागेल, तर आम्ही देवाच्या सिंहासनासमोर उभं राहून काय उत्तर देणार आहोत तुम्ही ठरवा. किती वर्ष झालं तुम्हाला येशूची ओळख होऊन, किती वर्ष झालं तुम्हाला ख्रिस्त समजून, किती वर्ष झालं तुमच्या जीवनामध्ये सत्य समजून, पण आजपर्यंत जर आम्ही ख्रिस्ताची ओळख कुणाला करून दिलेली नाहीये, ते सत्य कुणाला सांगितलेलं नाहीये, तर त्याचे टोटली जबाबदार आपण स्वतः असणार आहोत. लक्षात घ्या, आम्ही केवळ पालकांवरती, सुवार्तिकांवरती जे देवाचं वचन सांगतात त्यांच्यावरती जबाबदारी टाकून मोकळे होऊ शकत नाही. आणि मी आताही तुम्हाला अगोदर सांगितलं की आम्ही सैतानाला देखील दोष लावू देऊ शकत नाही, किंवा सैतानावरती सगळं टाकून आम्ही म्हणू शकत नाही की माझी परिस्थिती बरोबर नव्हती. त्या लेकरांविषयी ऐकलं की ती मुलगी बंधनात होती, तिची परिस्थिती बिकट होती, पण तिने शुभवर्तमान सांगायचं सोडलं नाही. काय कॉज, काय रिझन, काय कारण आज आमच्याकडे आहे की आम्ही देवाच्या समोर उभं राहून हे सांगू शकतो की याच्यामुळे प्रभू मी सुवार्ता सांगू शकलो नाही, या गोष्टीमुळे तुझं नाव मी लोकांना सांगू शकलो नाही, याच्यामुळं मी माझ्या नातेवाईकांना, शेजाऱ्याला, माझ्या मित्रमैत्रिणींना तुझं नाव सांगू शकत नाही किंवा शकले नाही. काय कारण तुम्ही देवाच्या पुढे करणार आहात? आज विचार करून पहा. त्या मरणाच्या बिछाण्यावरती असताना मला तेच गोष्ट माझ्या जीवनामध्ये लागली किंवा समजली. मरण क्षणामध्ये येणार. या जगातली आपली परिस्थिती, आज जिवंत आहोत, एवढं बोलत आहोत, नाचत आहोत, हसत आहोत, गात आहोत, खात पित आहोत, प्राण गेल्याबरोबर ही नुसती बॉडी, निर्जीव शरीर त्या ठिकाणी पडलेलं असणार आहे. क्षणामध्ये आमचा विषय संपलेला असणार आहे.
पण काय आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाऊ का? स्वर्गीय राज्यामध्ये आमचा प्रवेश होईल का? प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये घेईल का? आणि याची जर खात्री नसेल तर आज ती खात्री करून घ्या, आणि जर खात्री झालेली असेल तर इतरांच्या जीवनामध्ये ती खात्री देण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. इतरांना तो सत्य सांगा की येशू हा तारणारा आहे. त्यानं म्हटलेला आहे मी मार्ग आहे, सार्वकालिक जीवनाचा मार्ग तो आहे. दुसरा कुठलाच मार्ग नाही स्वर्गात जाण्याचा. तुमची चांगली कामं तुम्हाला स्वर्गात मिळू शकत नाही. काही काही लोक या भ्रमामध्ये जीवन जगत आहेत की मी भरपूर चांगली कामं केलेली आहेत आणि मी स्वर्गात जाईल. अजिबात नाही. जर फक्त चांगली कामं करून स्वर्गात जाता येत असतं तर प्रत्येक श्रीमंत व्यक्ती सार्वकालिक जीवनामध्ये म्हणजे स्वर्गात गेला असता. कारण पैसा भरपूर आहे, धनधान्याचं त्यांनी दान केलं असतं, वेगवेगळ्या गरिबांची मदत केली असती आणि पुण्यकर्म आपल्या नावावर घेऊन स्वर्गात गेले असते. परंतु पैशानं स्वर्ग विकत घेतला जाता येत नाही, लक्षात घ्या. त्याच्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे येशू. त्या येशूच्याच द्वारे आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये जावं लागणार आहे. तो येशू नाव, जात, धर्म, गाव बदलण्यासाठी आलेला नाही, तर येशू आमचं मन बदलण्यासाठी आलेला आहे. आणि जो कोणी त्याचा स्वीकार करतो त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवनामध्ये घेण्याचं अभिवचन त्यानं माझ्या आणि तुमच्या वचनामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. हालेलुया. सार्वकालिक जीवनाचा मार्ग, सार्वकालिक जीवनाचा मार्ग तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला आपल्या जीवनामध्ये घ्या. इथं धर्मांतर कुणी करत नाही, लक्षात घ्या. काही काही लोकांना वाटतं की येशूचं नाव सांगायचं म्हणजे धर्मांतर काय. अहो मी इथला महाराष्ट्राचा आहे, माझा जन्म बीड जिल्ह्यातला परळी गावचा आहे, मी प्रॉपर परळी वैजनाथ या ठिकाणचा. आता लातूरमध्ये मी राहतो. माझं कोणी नाव, जात, धर्म, गाव बदललेलं नाहीये, परंतु येशू हा तारणारा मला वैयक्तिक समजलेला आहे म्हणून मी त्याचा स्वीकार केलेला आहे. हालेलुया. कारण बायबलमध्ये देखील असं सांगितलेलं आहे. बायबलमध्ये इथं लोक जरी जगामध्ये म्हणत असतील धर्मांतर करतात, बायबलमध्ये धर्मांतर अजिबात नाहीये. बायबलमध्ये मन परिवर्तन मात्र आहे. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 9वं वचन वाचून आपण बंद करणार आहोत. लक्ष देऊया. रोम 10:9. जर तू आपल्या मुखाने, लक्ष देऊन ऐका, जर तू आपल्या मुखाने, कुणाच्या मुखाने? स्वतःच्या मुखाने, माझ्या नाही किंवा इतर कोणीतरी सांगता म्हणून नाही, तुझ्या स्वतःच्या मुखाने पुढं येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे. प्रभू म्हणजे कोण? प्रभू म्हणजे मालक, धनी, सर्वस्वता अधिकारी. येशू हा प्रभू आहे. माझ्या जीवनाचा मालक तो येशू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या कुठे अंतःकरणात विश्वास दर्शील तर तुला तारण, मोक्ष, उद्धार, सुटका प्राप्त होईल. हालेलुया. वचन स्पष्ट आहे, लक्षात घ्या. जर तू आपल्या मुखाने, तुझ्या मुखाने तुला स्वीकारणं गरजेचं आहे येशू हा माझा प्रभू आहे. हालेलुया. मालक आहे, माझ्या सर्वस्वाचा धनी आहे, तो माझ्यासाठी मरण पावला. मुखानं कबूल करायचं. तुमच्या मुखानं दुसरं कोणीच कबूल करू शकत. बळजबरी कुठं होऊ शकते? इथं होऊ शकते. कधी कधी आपल्याला मारून, हाणून किंवा लोकांना खुश करण्यासाठी आपण शब्द बदलू शकतो. इथं बळजबरी कदाचित होऊ शकते. पण देवाचं वचन आम्हाला 2 स्टेप मध्ये सांगतं अंतःकरण बदलण्याकरिता. पहिलं मुखानं कबूल करायचं आहे. इथं कदाचित धर्मांतर होऊ शकतं. कसं? जर तुम्हाला कोणी आमिष दाखवलं, जबरदस्ती केली आणि तुम्हाला बोलायला लावलं तर तुम्ही आणि मी कदाचित घाबरून, भिवून, लालच्या पोटी बोलू शकतो. परंतु मनावरती कुणाचाच ताबा चलत नाही. हालेलुया. तुमच्या मनावरती कुणाचा ताबा चलेल का? माझ्या मनावरती कुणाचा ताबा चलेल का? बाहेरून शरीरावरती कोणीतरी जोर जबरदस्ती करू शकतं, शरीराला टॉर्चर करू शकतं, पण मनाला, अंतःकरणाला कुणी टॉर्चर करू शकत नाही आणि कुणीच कुणाच्या मनावरती ताबा मिळवू शकत. तो स्वतःचा आपला अधिकार आहे. हालेलुया. आणि देवाचं वचन सांगतं, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात. हालेलुया. कुठे विश्वास धरायचा आहे?
तोंडात नाही किंवा बाहेरून नाही, अंतकरणात विश्वास धरायचा आहे. आणि तो कोण धरू शकतो? तुमच्या अंतकरणासाठी मी विश्वास धरून चालेल का? माझ्या अंतकरणासाठी तुम्ही विश्वास धरून चालेल का? तो तुम्हालाच धरावा लागणार आहे. हालेलुया. असा आपल्या अंतकरणात विश्वास धरशील तर तुला तारण, मोक्ष, उद्धार, सुटका प्राप्त होईल. हालेलुया. मनावरती कुणीच ताबा मिळवू शकत नाही. एक उदाहरण सांगतो छोटस मनावरती ताबा मिळवण्यासाठी. एक लहान मुलगा त्यांच्या घरामध्ये नवीन सोफा आणला आणि तो सोफा स्प्रिंगचा होता. लहान मुलगा 5, 7, 8, 9 वर्षाचा त्या सोफ्यावरती तो उड्या मारत आहे. त्याला एवढा आनंद वाटत आहे त्या सोफ्यावरती उड्या मारत असताना. स्प्रिंग वरती तो टपकत आहे, उंच उंच उड्या मारत आहे. वडील ऑफिस मधून घरी आले आणि त्यांनी पाहिलं की मुलगा सोफ्यावरती उड्या मारत आहे. आणि त्या वडिलांनी सांगितलं, ए पिंट्या शांत बस म्हणले, त्या सोफ्यावर उड्या मारू नको कारण स्प्रिंग तुटून जाईल, नवीन सोफा आहे, सगळं काही खराब होऊन जाईल. रागवले पप्पा आणि पप्पा घरात गेले फ्रेश होण्यासाठी. कपडे चेंज केले, फ्रेश होऊन पप्पा बाहेर आले. हॉलमध्ये येऊन बघतायत तर पिंट्या अजून त्या सोफ्यावर उड्या मारत होता. बापाला राग आला. मी सांगितलं लेकरू ऐकत नाही. त्यांनी पिंट्याला धरलं आणि त्याच्या मांसल भागावर थोडे फटके दिले, जिथं जास्त मांस असतं तिथं थोडेसे फटके त्याला दिले आणि रागाने त्याला सांगितलं, घाल तिथं कोपऱ्यात जाऊन बस, अजिबात त्या सोफ्यावरती बसायचं नाही, उड्या मारायचं नाही. आणि पप्पा गेले बाजूला टीव्ही बघत, मोबाईल खेळत बसले. आणि थोड्या वेळाने त्यांनी बघितलं आपल्या पिंट्याकडं. तर पिंट्या काय करीत होता? कोपऱ्यामध्ये बसलेला होता आणि त्याची नजर त्या सोफ्यावरती होती. पिंट्या कुठं बसलाय? कोपऱ्यात. रडकं तोंड घेऊन बसलाय, बापानं मारलेलं होतं आणि बघत बसलाय कुठं? सोफ्याकडं. बापाला आश्चर्य वाटलं की हे लेकरू त्याला मारलं, सगळं झालं, सोफ्याकडे काय बघत असेल. म्हणून त्यांनी म्हणलं, पिंट्या इकडे बोलवलं जवळ. काय करणार म्हणलं तू तिथं बसून सोफ्याकडे का बघायला? मग पिंट्यानं त्या ठिकाणी बघितलं, म्हणलं पप्पा तुम्ही मला मारलं खरं आणि मला त्या सोफ्यावरून उतरून त्या कोपऱ्यात बसवलं, पण मी त्या कोपऱ्यात बसून देखील माझ्या मनानं सोफ्यावरच उड्या मारायलेलो. तिथं बसून मी कुठं उड्या मारतोय? म्हणजे आपल्या मनावरती कुणी ताबा मिळवू शकतो का? बाप लेकराच्या मनावर ताबा मिळवू शकत नाही आणि लेकरू बापाच्या तर मिळवू शकत नाही. कुणी कुणाच्या मनावर ताबा मिळवू शकत? हे आपल्या अंतकरणाने विश्वास ठेवायचा आहे, मुखाने कबूल करायचंय, म्हणजे आम्हाला तारण, मोक्ष, उद्धार प्राप्त होणार आहे. एवढं सिंपल आहे बघा, एवढं साधं आहे. सार्वकालिक जीवनामध्ये जाण्याचा मार्ग एवढा साधा सिंपल आहे. लोकांनी त्याला कितीतरी कठीण करून टाकलेलं आहे. काय करावं लागतं की, काय नाही की, किती खर्च करावा लागतो की, आणि कुठे जावं लागतं की, काय खावं लागतं की, काय प्यावं लागतं की, अजिबात नाही. मनाने अंतकरणाने विश्वास धरा, त्या सत्याला जाणून घ्या आणि तो येशू म्हटलेलं सत्य तुम्हाला प्रत्येक बंधनामधून सोडण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. प्रत्येक बंधनातून मोकळीकता देण्यासाठी समर्थ आहे. खरी स्वतंत्रता आमच्या जीवनामध्ये तेव्हाच येणार आहे ज्यावेळेला सत्याची खरी ओळख आम्हाला होणार आहे आणि आमच्याद्वारे इतरांना होणार आहे. हालेलुया. असे 5-5 वर्ष अनेक आमच्या जीवनामध्ये येतील आणि देव अधिक 5-5 वर्ष, 5चे 25 आणि 25चे 50 हो, 50चे 100 आणि 100चे 200 हो. देव या मंडळीला वाढवत राहो. परंतु किती आयुष्य मिळालं तरी या आयुष्याचा उपयोग आम्ही काय केलेला आहे याच्यावरती फार लक्ष त्या जिवंत देवाचं असणार आहे. जर सत्याची ओळख मला झालेली आहे, इतरांना करून द्या. देव माझं आणि तुमचं जीवन आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. जर हे सत्य समजलेलं आहे, आज 15 ऑगस्ट 2025 रोजी जर हे सत्य मला आणि तुम्हाला समजलेलं आहे, तर मी तुम्हाला आव्हान करू इच्छितो, मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो की हे सत्य आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नका, इतरांना सांगा आणि बंधनातून सुटका प्राप्त होण्याचा मार्ग त्यांच्या जीवनामध्ये द्या. देव तुम्हाला आणि मला अधिक आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. या सुंदरशा संधीबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा पाळसाहेब मंडळी आणि पास्टर नितीन गायकवाड यांचे आभार मानत मी माझे 2 शब्द संपवतो. देव बाप आपला आशीर्वाद देऊ.